सकल मराठा मोर्चाच्या आयोजकांच्या जीवितास माझ्या समर्थकांनी कोणताही त्रास दिलेला नाही असा खुलासा केलाय भय्यूजी महाराज यांनी। भय्यूजी महाराज यांच्या संदर्भात काल गंभीर आरोप करण्यात आले होते। सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं त्यांनी सांगितलं होतं की आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आयोजकांना भय्यूजी महाराजांच्या भक्तांकडून त्रास दिला जातोय, त्यांच्या जीविताला धोका आहे, कायद्याचा दुरुपयोग करून त्यांना त्रास दिला जातोय। त्यावरती आता भय्यूजी महाराजांनी हे खंडन केलेलं आहे, स्पष्टीकरण दिलंय। दरम्यान या सगळ्या प्रकरणावर भय्यूजी महाराज यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया। आम्ही कायद्याला जपणारे माणसं आहोत, कायदे तोडणारे नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, आम्ही सगळ्यांना माहीत आहे आणि सगळे वाहिन्यांवर पण आलेलं आहे की गुन्हेगारांना मंदिराचे पुजारी केलेले आहेत। आम्ही समर्थकांना कधी गुन्हेगार बनवण्याचं काम करणार नाही, एवढं लक्षात ठेवायला पाहिजे। माणूस काय आहे, कोण आहे आणि त्याचं चरित्र कसं आहे आणि त्यांनी राष्ट्रासाठी, समाजासाठी आणि माणुसकीसाठी काय केलेलं आहे, ज्यांना जाब विचारायचा माझ्या समोर बसायचं आणि माझ्याशी बोलायचं। सर, पण मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली, काय सांगाल? नाही तर आता तक्रार केली तर व्हायला पाहिजे ना का, म्हणजे जाच व्हायला पाहिजे। जर मी सांगतो की आम्ही कायद्यासोबत आहे तर कायद्याच्या सोबतच राहणार ना। आम्ही कायद्याची चौकटीत सगळे बसतो, आम्ही काय वेगळे आलो का? तेव्हा राज्यात मराठा समाजाचे मोर्चे निघत असताना दुसऱ्या बाजूला मराठा समाजाच्या मोर्चांचे आयोजक आणि भय्यूजी महाराज आमने सामने आले।